नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक असंच व्ह्यू घेऊन आलो आहे. आज जरा वातावरण छान वाटलं म्हणून तुमच्यासाठी तो व्ह्यू घेऊन आलो आहे. पहा माझ्या मागे आमच्या इथला सिनारिओ कसा आहे. एक नंबर निसर्ग आणि आज कडकडून ऊन पडलेलं आहे. म्हणजे पावसाळा जाता जाता उन्हाळ्यात मला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे पहा ऊन, आज कालपर्यंत होतं पाऊस, पण आज जरा ऊन पडलं आहे. त्याच्यामुळे निसर्ग एकदम खुललेला आहे. वा, संध्याकाळचा आज कुठेतरी जाण्याचा प्लॅन करावा लागेल संध्याकाळी. आज तसाही शनिवार आहे, मोस्ट ऑफली कुठेतरी जाऊया आपण आज संध्याकाळी. आणि तो एक व्हिडिओ बनवून मी टाकेन उद्यासाठी. आणि उद्या तर रविवार, आपली हक्काची सुट्टी, म्हणजे काय प्रश्नच येत नाही फिरायला. तर तुम्हाला आता मी हे दाखवण्यापेक्षा हे दाखवतो, म्हणजे कसं थोडंसं तुम्हाला पण बरं वाटेल. बाकी काय, बाकी चाललं आहे व्यवस्थित. असंच आज काय व्हिडिओ बनवण्याचं खास हे नाही आहे, असंच बनवतो आहे आज. नॉर्मली एक काय करता येईल उद्यासाठी त्याचा विचार करू. ऊन जास्तच आहे, जरा डोळ्यांना त्रास होतो आहे. ठीक आहे, आपण संध्याकाळी आज बघून छानपैकी सनसेट पॉईंटचाच बनवायचं का परत, कारण सनसेट पॉईंट पूर्ण एक्सप्लोर नाही केलं आहे आपण. सनसेट पॉईंट फक्त थोडासा दाखवलं आहे तुम्हाला, कारण पूर्ण तेवढा अजून नाही टाईम भेटला आहे. आणि आता तर म्हणतात तिकडे पोलीस पण असतात की म्हणजे जास्त जरा ॲक्सिडेंट वगैरे वाढलेत त्या साईडला. लोक दारू पिऊन वगैरे, तेच मला कळत नाही. लोकांनी पण मस्त चांगल्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करायचं आहे. फॅमिलीसोबत जात आहेत, थोडं फिरायचं व्यवस्थित. तर जाऊन लोक तिथे रिस्क घेतात, पाण्यामध्ये खोल पाण्यात जातात. तिथे आता धरण आहे छोटा, ते आहे, धबधबा आहे. तर धबधब्यावर पण जाऊन विनाकारण वरती जाऊन हे करतात. आणि मग पडलं का मग घटना घडली का मग पोलिसांना जागं व्हायला लागतं. आता तेच झालं आहे. पोलिसांनी तिकडे आता शनिवार रविवार बंदी आणली. आता शनिवार रविवार बंदी आणल्यामुळे आपल्यासारख्याने जायचंच कधी, बाकीचं आपण कामावरती असणार. मग वीकडेजला जायला जमत नाही. प्रॉब्लेम आता तोच होणार आहे की आता उद्या बघूया शनिवारी कसं काय होतं आहे. जर नाहीच जमलं तर मग आपल्याला मध्ये वीकडेजमध्ये एकदा तिकडे जाऊन यावं लागेल. तरी पण विचार करतो आहे सकाळी लवकर जाऊन आपण ट्राय मारू शकतो तिकडे. पण आहे बघण्यासारखं आहे सीन तिकडे खूप. म्हणजे जर आपण म्हणतो कुल्लू मनाली शिमला वगैरे, जर आपल्याला आपण नाही जाऊ शकत एवढा लांबचा प्रवास करणे, किंवा पटकन शक्य होत नाही आपल्याला, सुट्टी वगैरे असते, पैसा वगैरे सगळं बघावं लागतं आहे. तर आपल्याकडे जर जवळपास कुठे चांगला जर निसर्ग असेल, आणि आपल्यापेक्षा म्हणजे कोकण किनारपट्टीपेक्षा किंवा कोकणात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त निसर्ग कुठे नाही आहे असं मला वाटतं आहे. त्यामुळे तो निसर्गच आपण जरी अनुभवला तरी खूप झालं आहे. तेच आपण निसर्ग अनुभवूया. आणि व्लॉगला मी आता सुरुवात करेन उद्यापासून. तसा मी एक व्लॉग टाकला आहे, पण मुळात चांगला व्लॉग एक व्लॉग टाकलेला आहे जो तुम्ही पाहिला सर्वांनी, आणि खूप चांगला असं त्याला हे केलं आहे. पण चांगला व्लॉग ज्याला म्हणतात पूर्ण व्यवस्थित काय बघायला चाललो आहे, नुसता सनसेट पॉईंट दाखवून पण नाही ना. त्यापेक्षा चांगलं काहीतरी लोकांना दाखवायचं असेल तर मी ते नक्कीच दाखवेन. आणि ते आम्ही दोघेही प्लॅन करून, म्हणजे मी आणि माझी वाईफ, आम्ही दोघेही जातो. तर आम्ही व्यवस्थित प्लॅन करून तो व्हिडिओ बनवू. आणि नंतर आहे 3-4 स्पॉट आहेत, जसे की एक शंकराचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. त्याच्यानंतर एक जेजुरीचा खंडेरा आहे. म्हणजे जेजुरी ती जेजुरी नाही, इकडची आपल्या इथे मुळगाव म्हणून एक गाव आहे, तिथे एक जेजुरीचा हे मंदिर आहे. डोंगरावरती आहे, जरा उंच आहे. पण त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे आता एका रविवारमध्ये काय काय करायचं आहे ते तर बघा तुम्ही. जेवढं जमेल तेवढा पॉसिबल आहे तेवढं करूया आपण. नाही जमलं तर मग पुढच्या एखाद्या संडेला किंवा सॅटर्डे संडेमध्ये कुठेतरी आपण बनवूया. बाकी शॉर्ट्स व्हिडिओ तर आपले नेहमी येत राहतील. ते काय आपण कुठेही निसर्गात आजूबाजूला गावात गेलो की छान असे निसर्ग मिळते. सध्या पावसाळा आहे, धबधबा आहे, छान आहे, त्यामुळे आपण दाखवू शकतो. मला दाखवायचं कारण की ऊन पडलेलं आहे ना, त्याच्यामुळे मस्त वाटतं आहे. आज कंटिन्यू 7-8 दिवसानंतर मला वाटतं आज ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे बघायला पण जरा बरं वाटतं आहे. छान आहेत, कंपनी लाईन्स आहेत. ही MIDC आहे, ही अंबरनाथ MIDC म्हणतात तिला, अंबरनाथ MIDC. आणि MIDCमध्ये असा निसर्ग मिळणे म्हणजे तुम्हाला पण वाटत असेल भारीच आहे. हे बॉयलर म्हणतात याला, बॉयलर. हे पाणी हे करतं आहे. आणि इकडे ह्या फॅक्टऱ्या वगैरे बनत आहेत, आता नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. चांगलं आहे इकडे. ही पहिले इथे काय नव्हतं आहे, आता कन्स्ट्रक्शन चालू केलं आहे. आणि हा निसर्ग आपल्या समोरचा, त्यामुळे आम्हाला तर असं वाटतं आम्ही कंपनीत नाही तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलो आहे. त्यामुळे हा पूर्ण निसर्ग आमच्या इथून दिसतो. एक चांगला नजारा असा आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आता थोडीशी पुन्हा सावली यायला सुरुवात झाली आहे. सावली येते म्हणजे ढग आले. ढग म्हणजे चालते, ऊन पावसाचा खेळ चालू आहे, चांगली गोष्ट आहे. येऊ दे पाऊस पण पाहिजे. जुलै महिना आला,
जुलै महिना आता पोचत आलो आपण. जुलै महिन्यात 2 दिवसात जुलै महिना आला की मग जुलै आठवला की मग आपल्याला आठवतो 26 जुलै. त्याच्यामुळे पाऊस पण हवा, ती पण एक वेगळी मजा असते. पाहू शकता तुम्ही आजूबाजूला छान असा इकडेच. तर मित्रांनो, चॅनलला जर कोणी नवीन बघत असतील व्हिडिओ त्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर आपले वाढतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचेल आणि आपली चॅनल अजून जास्त ग्रोथ होईल. व्ह्यू तर चांगले चालले आहेत, व्ह्यूचं काही इश्यू नाही. ज्या स्पीडने पाहिजे त्या स्पीडने चालले आहेत. थोडेसे जास्त पण आपण घाई करत नाही ना, आरामात चाललो आहे, काही इश्यू नाही. पण सबस्क्रायबर थोडेसे वाढवा म्हणजे आपली चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. व्हिडिओचं काय आपण बनवत राहू निसर्गाच्या चांगल्या. आणि आता चांगले चांगले जुलै महिन्यात तर तुम्हाला माहिती आहे 101 सीन मिळतील. छान छान ठिकाणी आपण जाऊया वेळ काढून आणि मस्त मस्त ब्लॉग तुमच्यासाठी बनवूया खास. ला आला पुन्हा पुन्हा उन्हाचा खेळ चालू आहे. ऊन पाऊस चालू आहे. वा वा वा, छान असा निसर्ग आहे. बदलापूरच्या तुम्हाला ह्या स्पॉटचं सांगणार होतो, सनसेट पॉईंटचं. तिथे शनिवार रविवार आता बंदी आणली पोलिसांनी. कालच कळलं आम्हाला की तिथे आता बॅरिगेट्स लावलेले आहेत, तिथे जाऊन नाही देत. जसं की कोंडेश्वर धबधबा आहे तिथे पण जाऊन देत नाही. त्यामुळे जर पावसाच्या वातावरणात जर फिरायला भेटलं नाही तर मग चुकीचं आहे. पण हे चुकी पब्लिकची पण असते की जास्त आपण उत्साही होतो आणि मग दारू पिऊन किंवा अजून कुठेही जायला बघतो, चढून वरती डोंगरावर वगैरे जा, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. पण घटना घडली का मग त्यांना ॲक्शन घ्यावी लागते सरकारला. आणि त्याच्यामुळे आज तिथे जाणं बंद केलं आहे. आणि सॅटर्डे संडे बंद असल्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम येणारच. आपण जाऊया कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी बघू. तरी पण आम्ही तुमच्यासाठी असा विचार करतो आहे की सकाळी लवकर जाऊन जमते का बघूया ब्लॉग बनवायला. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर मित्रांनो चला मग आता आजचा ब्लॉग, ऊन जास्त होतं आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथेच, ब्लॉग म्हणता येत नाही, हे जस्ट असंच आलेलो ऑनलाईन. आणि हा ब्लॉग पण मी टाकतो, बघा व्यवस्थित बघा. काही कमेंट असतील तर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा ब्लॉग जो आम्ही काही टाकू जो चांगला काही स्पॉट असेल तो आपण हे करू.